नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आपल्या घराच्या अंगणात जी झाडं असतात ती आपल्यासाठी कोणती झाडं शुभ आहे, कोणती झाडं अशुभ आहे, आपण अंगणामध्ये कोणती झाडं लावावी आणि कोणती झाडे लावू नये. कारण काही झाडं असे असतात ज्याच्यामुळे आपल्या परिवाराला खूप दोष लागतो. त्या झाडं आपल्या जर अंगणात असेल तर त्याच्यामुळे आपल्या परिवारावरती खूप मोठमोठे संकट येतात. तर आपण हा व्हिडिओ नक्की बघा, कारण आजकाल झाडं हे प्रत्येकाच्याच अंगणात असतात. प्रत्येकाने व्हिडिओ बघणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या घराबाहेर लावलेली काही झाडं तुमच्या जीवनात मोठे संकट, आर्थिक नुकसान आणि ग्रह दोष घेऊन येऊ शकतात. वास्तुशास्त्रामध्ये झाडांना खूप महत्त्व दिलेलं आहे, कारण प्रत्येक झाडं आपल्याला आपल्या घरामध्ये एक विशेष ऊर्जा तयार करत असतात. काही झाडं सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात तर काही झाडं नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अशी झाडं जी कधीही घराच्या बाहेर लावू नयेत, कारण त्यामुळे घरामध्ये सतत भांडणं, आर्थिक अडचणी, मानसिक तणाव आणि आजारपण यासारखे समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या माहितीमुळे तुमच्या घराचे आणि परिवाराचे रक्षण होऊ शकते. चला तर मग सुरुवात करूया सर्वात पहिल्या झाडापासून. पहिलं झाड आहे बाभळीचं झाड. वास्तुशास्त्रानुसार बाभळीचं झाड घराच्या समोर किंवा घराजवळ असणे अत्यंत अशुभ मानलं जातं. या झाडावर मोठे काटे असतात आणि हे काटे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात असं मानलं जातं. ज्या घराबाहेर बाभळीचे झाड असतात त्या घरामध्ये सतत वादविवाद, भांडण आणि तणाव वाढत जातो. घरातील सदस्य एकमेकांशी सतत रागाने बोलतात आणि मानसिक शांती पूर्णपणे नष्ट होऊ लागते. इतकंच नाही तर आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. व्यवसायामध्ये तोटा आणि नोकरीमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणून शक्य असेल तर हे झाड घराजवळ अजिबात ठेवू नका. दुसरं झाड आहे चिंचीचं झाड. अनेक ठिकाणी चिंचेचं झाड मोठ्या प्रमाणात दिसून येतं, परंतु वास्तुशास्त्रामध्ये हे झाड घराजवळ असणं शुभ मानल्या जात नाही. असं म्हणतात की चिंचेच्या झाडामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते आणि सतत भीतीचा वातावरण निर्माण होतं. घरातील सदस्यांना लहान गोष्टीवरून तणाव जाणवतो. तसेच मुलांच्या अभ्यासामध्ये अडथळा आणि घरामध्ये मानसिक स्थिती म्हणजे खराब असते. म्हणून घराच्या मुख्य दरवाजासमोर हे झाड असणे टाळावे. तिसरं झाड आहे कापसाचे झाड. हे झाड दिसायला सुंदर असेल तरी वास्तुशास्त्रामध्ये याला शुभ मानलं जात नाही. असे मानलं जातं की या कापसाच्या झाडामुळे घरातील पैसा हळूहळू कमी होऊ लागतो. कष्ट करूनही पैसा टिकत नाही. घरामध्ये सतत आर्थिक अडचणी निर्माण होतात आणि कर्ज वाढू लागतं. म्हणून हे झाड घराजवळ लावणे टाळावे. चौथं झाड आहे वडाचं झाड. वडाचं झाड धार्मिक दृष्टिकोनातून पवित्र मानलं जातं, परंतु हे झाड खूप मोठं असतं आणि त्याच्या मुळांमुळे घराच्या भिंतींना आणि पाया कमकुवत होण्याचा धोका निर्माण होतो. वास्तुशास्त्रानुसार घराच्या अगदी जवळ वडाचं झाड असल्याने घरामध्ये नकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो. म्हणून हे झाड मंदिराजवळ किंवा मोकळ्या जागेमध्ये योग्य मानलं जातं. पाचवं झाड आहे पिंपळाचं झाड. पिंपळाचं झाड हे अत्यंत पवित्र मानलं जातं, परंतु वास्तुशास्त्रानुसार हे झाड घराच्या अगदी समोर असू नये असं सांगितलं जातं, कारण या झाडामुळे घरावर सावली आणि गंभीर ऊर्जा प्रभाव निर्माण होऊ शकतो. विशेषतः रात्रीच्या वेळी या झाडाजवळ
नकारात्मक शक्ती सक्रिय होतात अशा अनेकांची धोरणे आहे. त्यामुळे हे झाडं मंदिरात किंवा सार्वजनिक ठिकाणी असणं योग्य मानलं जातं. आता प्रश्न येतोय की घराजवळ कोणती झाडे लावणे शुभ मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार तुळशीचं झाड घरासाठी अत्यंत शुभ मानलं जातं. तसेच नारळाचं झाड, आंब्याचं झाड आणि अशोकाचे झाड घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात असे मानलं जातं. ही झाडं घरात सुख, समृद्धी आणि शांतता घेऊन येतात. मैत्रिणींनो, वास्तुशास्त्रावर विश्वास असणे किंवा नसणे ही प्रत्येकाची वैयक्तिक गोष्ट आहे. परंतु आपल्या परंपरेमध्ये सांगितलेल्या काही गोष्टी पाळल्याने मानसिक शांती आणि सकारात्मक वातावरण नक्कीच निर्माण होऊ शकतं. जर तुमच्या घराच्या आसपास यापैकी एखादं झाड असेल तर घाबरू नका, परंतु योग्य माहिती घेऊन योग्य निर्णय घेणे महत्त्वाचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या माहितीचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल. धन्यवाद. जय हिंद. श्री स्वामी समर्थ.